तुम्ही जा ना घेऊन ये जा. मागे गेला नाही ते माईक देऊ का मागे माईक पण मामा तो मामा तिकडे बोलू राहिले तिकडे ते चालू कसं करायचं ते काय माईक माईक चालू केल्यानंतर हा सायरन चालू बाजूला वाचले यांना विनंती करतो की आपल्या नगर जिल्ह्याचे ड्रायव्हर या बाजूला बसले आणि किन्नर या बाजूला बसले. इकडे बघा ना बरोबर आहे. 2 मिनिटं थांबा ना. बारामतीतून सुरू करताय कुठं कुठं फिरणार आहे आता हा आरोग्य रथ अख्ख्या महाराष्ट्रात फिरणार आहे आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची काळजी घेणारा हा आरोग्य रथ आहे. खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा रुग्णांना काय सेवा मिळणार आहे. हा आरोग्य रथ शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन पेशंटची तपासणी करणार, डोळ्याची तपासणी करणार, त्यांना चष्मे देणार, त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करणार, ECG करणार, कॅन्सरची तपासणी करणार. कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची शिकवण आहे माणसाच्या आरोग्याची सुद्धा आपण काळजी घेतली आपण पाहिजे. स्वतः या आरोग्य रथाचं सारस्थ करताय. हा मी सारस्य करतोय. आमचे आदरणीय आमचे सर्व आमचे जिल्ह्याचे किंगमेकर तात्या बाजूला बसलेले ओके ओके ते बसले की गाडी चालू शकत हा नाही. चला चला थोडी दमादमाने हो थांबा चला पुढे चला घ्या गाड्या चला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार और हिंदुस्तानचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार और हिंदुस्तानचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. थोडस इकडे ते पाठीमागचं तू कसं घेणार ना एका हाताने 2 घेतो. शरदचंद्र पवार आरोग्य रथाचे आज निलेश लंके प्रशिक्षण संचलित डॉक्टर परशुराम पवार साहेब कशा पद्धतीने काम करणार आहे काय सांगा. आता निलेश लंके हे आता आपल्या बरोबर बोलायला आहेत. आपण त्यांनाच विचारू. सर आताच पवार साहेबांच्या शुभ हस्ते लोकार्पण सुरू झालेलं काय सांगा. लोकप्रतिनिधीसाठी यापुढील कालखंडामध्ये सगळ्यात मोठं जे चॅलेंज असेल ते म्हणजे आरोग्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं काम केलं पाहिजे. कारण दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल लहान मुलांना कॅन्सरसारखा आजार होतोय. महिलांच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सरसारखं प्रमाण तर इतकं महाभयंकर वाढलेलं आहे.
म्हणजे अनेक आजार या सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी या पुढील काळामध्ये सामाजिक विकासाची कामं करीत असताना आरोग्याच्या बाबतीत सुद्धा अलर्ट झालं पाहिजेत आणि जास्तीत जास्त आरोग्याच्या सुखसुविधा कशा ग्रामीण भागात प्रत्येक वाडी वस्ती उपलब्ध करून देता येईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. आज आम्ही निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या रथामध्ये आपण डोळ्याची चेकअपच्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशीन ठेवलेलं आहे. प्रत्येक वाडी वस्ती गेल्यानंतर त्या ठिकाणी डोळ्याची चेकअप करायची. जो नंबर लागलेला असेल त्याला लगेच त्या ठिकाणी चष्मा द्यायचा आणि मोतीबिंदू जर निघाला तर त्याची नाव नोंदणी करायची आणि 1-2 दिवसांनी या सगळ्या मोतीबिंदू ज्यांना ज्यांना निघाला त्यांचं ऑपरेशन करून आणायचं. आणि आपण ECG मशीन सुद्धा या आरोग्य रथामध्ये ECG मशीन ठेवलेली आहे. म्हणजे बाकी चेकअप सुद्धा या रथामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे एक हॉस्पिटलच आहे, हे छोटं हॉस्पिटलच बनवलेलं आहे. आणि हे सगळं याला CCTV फुटेज लावलेले आहे, CCTV कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे ही गाडी कुठं आहे, गाडी किती चेकअप होतात आणि एक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या गाडीबरोबर असणार आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर आदल्या दिवशी आमची अलाउन्सीची गाडी जाणार, ते अलाउन्सिंग करणार आणि दुसऱ्या दिवशी जाऊन हे सगळे चेकअप होणार. अशा प्रकारचा हा आमचे आरोग्य रथ आहे. कारण आम्ही कोविडमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने आम्ही कोविड सेंटर चालवलं आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की या पुढील कालखंडामध्ये आपण आरोग्यासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे ही एक मॉडेल गाडी अशा आम्ही प्रत्येक माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये गाड्या तयार करण्याचा माझा मनोदय आहे. आम्ही अजून एक गाडी लवकरच आमची येत आहे, ती म्हणजे कॅन्सर तपासणीची एक गाडी आम्ही बनवत आहे. प्रत्येक वाडी वस्ती जाऊन कॅन्सरची तपासणी करायची. आत्ता पण माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्याचे कॅम्प चालू आहे, त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी चालू आहे महिलांची. आणि दुसरी म्हणजे रक्तदान शिबिर. त्या रक्तदान शिबिर रक्तदात्याला आम्ही 5 लाख रुपयाची विमा पॉलिसी सुद्धा देणार आहे. एकंदरीत आपण बघितलंय की आता विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका येऊ पाहत आहेत. आपण बघितलं की तिरुपती मंदिरमध्ये प्रसादावरून पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे. शेवट आता प्रत्येक ठिकाणी तिरुपती मंदिरावर प्रसादावरून वाद चालू आहे, मतांतर होत असतात. पण आम्ही सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आरोग्याकडे काम करणार आहे सगळे मंदिर. आज त्याचं उद्घाटन सुद्धा आम्ही आरोग्य रथाचं पवार साहेबांच्या हातानेच का केलं. कारण पवार साहेब हे एक अशी एक शक्ती, त्या शक्तीचा जर आपल्याला एक वरद हस्ता असला तर आरोग्यामध्ये काम करायला काही अडचण नाही. नगर दक्षिण मध्ये कसं प्रकारे विधानसभेचं आगामी चित्र बघता, काय सांगा त्या संदर्भात? अनेक इच्छुक या ठिकाणी येऊन शरद पवारांना भेटतात. नगर दक्षिण मध्ये मी आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिनाच्या दिवशी पण मी तेच सांगितलं की नगर दक्षिण मध्ये सगळ्या जागा महाविकास आघाडीच्याच निवडून येतील. हा आमचा महाविकास आघाडीचा निर्धार आहे. अनेक इच्छुक असतात, प्रत्येक पक्षात इच्छुक असतात. प्रत्येक आमच्या महाविकास आघाडीमध्ये आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असो, नाना पटोले असो, या विचारातून ही महाविकास आघाडी तयार झाली. त्यामुळं कुठल्या पक्षाला उमेदवारी जाती त्यापेक्षा आम्हाला महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणायची सगळ्यात आमचं महत्त्वाचं आमच्या समोरचं एक चॅलेंज असणार. भले अजितदादांबरोबर आता आमदार असले तरी निवडणुका लागल्यानंतर बरेच आमदार शरदचंद्र पवार गटाकडे येण्याची शक्यता आता त्या ठिकाणी वर्तवली जातात. नाही, आता तो विषय वरिष्ठ पातळीवरचा विषय आणि त्या विषयावर माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने भाष्य करणं चुकीचं आहे. बारामती विधानसभेमध्ये पवार कुटुंबातला जर कोण उमेदवार असेल तर त्याला आम्ही मदत करणार आहे अशी भूमिका काँग्रेसने घेतली. तर दुसरीकडे आता पुरंदरमध्ये विद्यमान आमदार काँग्रेसच आहे. तिथून आता तुमच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने दावा केलाय की आता पुरंदर मतदारसंघ आम्हाला पाहिजे. कुठेतरी या सगळ्या घटनेमुळे महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बिघाडी होण्याची शक्यता आहे. मला मी तुम्हाला सांगू इच्छितो, या महाविकास आघाडीमध्ये कुठली बिघाडी होणार नाही.
बाकी कुठल्या लेवलवर काय चर्चा चालते याला महत्त्व नाही देता. ह्या महाविकास आघाडीचे जे नेते आदरणीय पवारसाहेब, उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे थोरात साहेब आणि इतर मंडळी हे एका विचाराने चालणारे नेते मंडळी आहे. त्यामुळे यांच्या विचारात कधी मतभेद होणार नाही. त्यामुळे खालीसुद्धा काय होणार नाही. तर्कवितर्क होत असतात, त्या गोष्टीला महत्त्व न देता आपण या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्याच वतीने. बाळासाहेब थोरात म्हणतात आमचाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला पाहिजे, कारण आमच्या लोकसभेला देखील अधिकच्या जागा त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. आता विधानसभेला आमच्याच जागा जास्त येतील आणि आमचाच दावा मुख्यमंत्रीच्या उमेदवारासाठी असेल. नाही, आता हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असणार आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये हे सगळे नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या पद्धतीनेच होणार आहे. कारण या विषयावर कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा, कुठला नाही करायचा हा माझ्यासारखा एखादा छोटा कार्यकर्ता सांगू शकत नाही. आपण तळागाळातून येथपर्यंत पोहोचलेला आहात. महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या काय बाजू आहेत? आमची महत्त्वाची भूमिका, मी लोकसभेच्या निवडणुकी फिरल्यानंतर माझा मतदारसंघ हा बहुतांशी ग्रामीण मतदारसंघ आहे. त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, विशेष करून कांदा. आणि दुसरा माझ्यासमोर प्रश्न आला तो म्हणजे दूध. आम्ही संसदेत सुद्धा नंतर आम्ही सगळे महाराष्ट्राच्या आमच्या महाविकास आघाडीच्या विशेष करून राष्ट्रवादीच्या खासदारांनी आम्ही आंदोलन केलं. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, त्या पद्धतीने कांद्याचे बाजारभाव पण वाढले आणि दुधाला उत्पादन खर्चावर दुधाचा बाजारभाव ठरला पाहिजे. आमची मागणी 40 रुपये लिटर दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे. आम्ही त्या पद्धतीने मागणी पण केली, पण सरकारने काही सकारात्मक आम्हाला त्या ठिकाणी आमच्या दूध उत्पादकांना न्याय दिलेला नाही. पण येणारं सरकार हे महाविकास आघाडीचंच असणार आहे. त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचा आमच्या सर्व नेते मंडळींना सुद्धा आग्रह तोच असणार आहे की या दूध उत्पादकांना 40 रुपये लिटर दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे. ही आमची सगळ्यांची त्यावेळेस सुद्धा मागणी असणार आहे आणि ते आम्ही करून दाखवणार. बच्चू कडे असतील, संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. आज चित्र दिसतंय, पण उद्या काय चित्र असं सांगू शकत नाही. राजकारण हे एका दिवसाला बदलत असतं. आज दिसतंय, पण उद्या हे चित्र राहील म्हणून वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवारांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी तुमच्या पक्षाकडून करण्यात आली. कसं बघायला? आमच्या पक्षाला प्रवक्ते आणि पक्षाची बाजू मांडणारे नेते मंडळी त्या बाबतीत ते नेहमी वक्तव्य करीत असतात. माझी खासदारांची भेट होती का कधी? नाही, माझी त्यांची राजकीय जीवनामध्ये कधी भेट झाली पण नाही, यापुढील कालखंडामध्ये सुद्धा होणार नाही. निलेश लंके ज्याच्या विरोधात निवडणूक लढवितो त्याच्याबरोबर कधी हात मिळवणी करीत नसतो. तर आपण बघितलं हे होते